आपलं मी प्रमोद वासनी, गाव मोगरा, तालुका कुठला आहे का? तालुका चांदूर, जिल्हा अमरावती. आपला मोबाईल नंबर 9373 हां 00 हां 8670. हां. तर आपण तुमच्या शेतामध्ये जे तूर पाहतो हे खूप छान आहे. कुठल्या कंपनीची आहे? तुलसी व्हेरायटी श्रीरामाची आहे. श्रीराम. हां, तर आता हे तुम्ही तूर लावली, आता प्लॉट पाहतो आपण तुलसी तुरीचा श्रीरामाच्या. खूप छान प्लॉट दिसतंय. तर आता हे किती पॅकेट लावले याचे? हे 8 पॅकेट. 8 पॅकेट लावले. आणि अंतर किती ठेवलंय? हे 10 फूट. हे 10 फूट अंतर आहे. म्हणजे सोयाबीन होतं ना, याच्यात सोयाबीन होतं. आणि हे समजा यामध्ये तुम्ही सोयाबीन घेतलं आणि आता तूर तुमच्या शेतामध्ये उभी आहे. आता हे पाहतो आपण एकदम डौलदार तूर दिसते, किंवा दिसते. आणि पूर्ण प्लॉट हा एकसारखा आहे, बरोबर आहे. हा जर आपण प्लॉट म्हटलं तर पूर्ण कुठेही पहा, पूर्ण एकसारखा प्लॉट आहे हा तुलसी तुरीचा श्रीरामाच्या. तर तुम्हाला काय वैशिष्ट्य वाटते अजून या तुरीमध्ये? या तुरी म्हणजे झुपकेची, म्हणजे जसं तुरुंबा मोठा असला तरी अशी एवढ्या जवळ जवळ शेंगा राहत नाही. शेंगा बाकी कुठल्याही वाणामध्ये आणि दाणे जाळे आहे सारखे, चारच आहे ना. हा, 4 दाणे आहे सारखे 4. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की झुपकेदार आहे बा. म्हणजे मोठ्या प्रमाणात, म्हणजे असं म्हटलं अशी फटकन अशी 1 किलो मोठी वाढली तुरुंबा. म्हणजे काही काही खूप मासवंटे तुरी आणि शेंगा राहत नाही. हिची अशी कंडिशन आहे का झुपकेदार आहे, म्हणजे असं ओढलं तर अर्धा किलो एका भाजीच्या शेंगा आहे ते. आणि हे पाहतो आपण 4 दाण्याचा आहे. जास्तीत जास्त जे शेंगा आहे ह्या 4 धाग्याच्या आहे ना. अजून काय वाटते तुम्हाला, सांगा तुम्ही. सुरुवातीला तर असं वाटते का हे म्हणजे ठेंगणीच होती. हा बरोबर. कमी 10 फुटाचं अंतर. हा बरोबर. असं वाटलं काही ताल जमत नाही. मग नंतर पाणी वगैरे दिलं, खाट टाकलं. त्याच्यानंतर मग थोडी डेव्हलप होत गेली. होत आणि गेली. पूर्ण आता एकदम जबरदस्त तूर आहे. आणि हिची एवढी 10 10.5 नाही तर बाकीच्या तुरी हिच्यापेक्षा चांगल्या दिसे. पण ते आता म्हणजे असं वाटतं की काही जमत नाही. तर पाहिजे आता तूर जर पाहिली आपण तर आज हे 5.5 फुटापेक्षा उंच असून हे पूर्ण शेंगा लागल्यामुळे पूर्ण झुकून गेली. अजून हिच्या रोगाबद्दल काय वाटते? आता किती स्प्रे झाले? स्प्रे झाले 4. 4 स्प्रे झाले. आणि आता पूर्ण दुवारीचा काही कुठलाही प्रादुर्भाव दिसत नाही. चालतं, ठीक आहे, धन्यवाद. मै आता 5.4 आहे, माझ्यापेक्षा उंच आहे. 5.5 तर आहेच ना. हे घेतो म्हटलं.